तसं नाही अमोल, तू लाडका नातोयस का नाही, मग तुझ्या खाऊसाठी दिलेत. माझा खाऊ तर मा बनवते ना. हो. बरं, बाद झाला आता. चला देवबाप्पाला नमस्कार करा. जा. अमोल, अमोल, मा तूच माझा देव आहेस. हो मा, मी देव बाप्पांना सांगून तुलाय पहिला नमस्कार माझ्या माला. भाऊजी काय झाले? अहो वहिनी, अमोल तिथंच आहे घरी. काय? हा, काय सांगताय भाऊजी तुम्ही? साहेब त्या भानगडीत पडाय नको ना म्हणून साहेबांशी खोटं बोललो आणि म्हणलं अमोल उत्तराखंडलाच असतो म्हणून. म्हणजे त्यांची भेट होणार? नाही झाली पाहिजे. साहेब अगोदर ह्या मुलात अडकायला लागलेत आणि त्यात अपर्णा मॅडम नाहीत ऐकणार. अशी कशी ऐकत नाही ती? अमोल काय त्याच्या एकटीचा मुलगा आहे का? मला तर वाटतं भाऊजींनी अमोल इकडेच आणलं पाहिजे. अहो असं कसं शक्य आहे? भाऊजी, परवा अपर्णा मला भेटायला आली होती, मी तिला परत पाठवले. अमोलला का नाही घेऊन आली मग त्या दिवशी ती? काय एकटीच आली? तिच्या मनातनं खोट आहे. तिला ना भाऊजींना, आम्हाला, अमोलला कधीच भेटू द्यायचं नाहीये. मी बघतो अर्जुन साहेबांना थांबवता येते का. येतो मी. हॅलो. हा रुपाली ताई, बोला ना. ताई कोणाला म्हणतेस का तू? हा? आणि ताई म्हणतात तुला लाज नाही वाटत का ग? ताई काय झालंय? वा, जे करायचं ते सगळं करून झालंय आणि वर विचारते काय झालं म्हणून. पण तुझी खेळी संपली आता अपर्णा. खेळी? कसली खेळी ताई, तुम्ही काय बोलताय? अमोल तुझ्या बरोबर आहे ना? हो. मग त्याला का नाही घेऊन आलीस ग त्या दिवशी? आणि आजवर एकदाही भाऊजींना का भेटू दिलं नाहीस त्याला? किती आतल्या गाठीचेस ग अपर्णा तू. मुद्दा कोण तू लांब ठेवलंस ना आम्हाला अमोल पासून. असं अजिबात नाहीये. असंच आहे अपर्णा. अगं मला चांगलं माहितीये ना. पण बास हा, खरंच बास आता. अमोलनी तुझ्याबरोबर साजरा केलेला हा शेवटचा वाढदिवस असणार आहे. ताई अहो, तुम्ही काय बोलताय? हो, अर्जुन भाऊजी येतात आहे तिकडे आणि ते अमोलला घेऊन येतील याची खात्रीच आहे मला. आणि तुला पण ना अपर्णा असंच पाहिजे. 7 वर्ष तोडलंस ना तू त्याला आमच्यापासून आणि आता अशी वागतेस. अगं तुला नातेवाईक म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते मला. किती उलट्या काळजाची निघालीस बघ तू. पण ना तुझ्या पापाचा घडा भरलाय आता. अमोल पण तुझ्यापासून दुरावणार आणि भाऊजी सुद्धा कायमचे. हॅलो ताई. हॅलो ताई. सेलिब्रेट करणारे. हो हो, शांत. आज आपण बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. आता एक काम करायचं सगळ्यांनी, पटापट पुढे यायचं. चला 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 चला. आता आपण सगळ्यांचं औक्षण करू काय? मास्टर, तुम्ही सगळ्यांना का आवडणार? कारण तुम्ही सगळी देवाची लेकरं आहात ना, म्हणून. हा, चला आता आपण सगळ्यांचं औक्षण करू.
सिम्बा पळा चला. अरे खरंच भारी आयडिया काढलीस का तू. म्हणजे मला आता मनापासून वाटतंय की आपण हे जे काही केलं ना ते अमोलपर्यंत नक्की पोहोचलं असेल. अक्षय हा आणि ही माझी आपुमा आणि दीपा मामा आणि आतमध्ये बापू. आता तिथे मोबाईलवर टाइमपास करते ना ती मुला मामी. आणि तुझे बाबा कुठे आहेत ते नाही आले का. त्यांचं गिफ्ट आलंय पण मी दाखवीन तुम्हाला नंतर. बरं चला केक कापायचा ना. मा, लवकर लवकर काप. तुम्हाला संध्याकाळी बाबांबद्दल सांगणार आहे ना. बरं चला बापू बापू. आलो आलो. केक तयार आहे. चला केक कापून घेऊयात का. हा बापू ते काय तोंडे. दुनिया के सबसे प्यारे बच्चे को दुनिया का सबसे प्यारा दिन मुबारक हो. प्रिय अमोल, आपको जन्मदिन की मुबारक हो. ये अर्जुन तुझ्याबद्दल मी अमोलला चांगलंच सांग. कारण माझा अजूनही नियतीवर ठाम विश्वास आहे आणि मला माहितीये माझा अर्जुन आहे आत कुठेतरी. शहेनशाह. एवढा अंदाज का करून तुलाय. ये अमोल ये. कोण आहे. शहेनशाह शहेनशाह. माझ्या बाबाचं नाव शहेनशाह आहे. आणि बाळा आज मी तुला तुझ्या बाबांची म्हणजे शहेनशाहची गोष्ट सांगणार आहे. तर काय झालं माहितीये एकदा ना तुझी माँ खूप सॅड होती. सॅड होती का बरं. अरे कारण ना मला अभ्यास करायचा होता आणि तिला अभ्यासच करता येत नव्हता. मग ती गेली शेतात. आजगावला. हो तिकडेच. मग ती शेतात गेली. तिला अभ्यास करायचा होता म्हणून इंटरनेट हवं होतं पण तिथे रेंजच नव्हती. मग मा अजूनच सॅड झाली. मग तिला ना मागून एक आवाज आला. हॉटस्पॉट पाहिजे का. कुणाचा आवाज आला मा. शहेनशाहचा. ओ आणि तेव्हा शहेनशाहने मला पहिल्यांदा मदत केली. तुला माहितीये शहेनशाहच्या हॉटस्पॉटचा पासवर्ड काय होता. घेऊन टाक. बाळा ही होती तुझ्या माची आणि शहेनशाहची पहिली भेट. आणि शहेनशाह असाच होता बरं का. मग एके दिवशी तुझ्या माला एका वाईट माणसाने खूप त्रास दिला. अहो तुम्ही संपूर्ण फी माफ असं लिहिलंय ना मग संपूर्ण फी माफ झाली पाहिजे की. मम्मा त्यांनी तुला सॉरी म्हणलं का. नाही ना. मग तिकडे आला शहेनशाह. मग त्यांनी काय केलं मा. शहेनशाहने त्या वाईट माणसासोबत खूप फायटिंग केली. फायटिंग. हा
माझे बाबा हिरो होते का? हो मग त्या वाईट माणसाला शहेनशाने चांगला धडा शिकवला. मा कसं भारी ना. शहेनशाह होताच भारी. मग काय झालं मा? मग माझ्या लग्नाच्या वेळेला अजून एक दुष्ट माणूस आला. अर्जुन उर्फ शहेनशाह, रिश्ते में तो तुझा बाप लागतो. कसा ते कळेल लवकरच. मग त्याच्यासोबत पण पार्टी केली का? नाही, त्याच्याशी माझं लग्न ठरलं होतं. पण मला ऐन लग्नात कळालं की तो माणूस माझ्याशी खोटं बोललाय. तो माणूस चांगला नाहीये. मग मी खूप घाबरले आणि लग्नातून पळून गेले. हो मग मला साथ द्यायला आला बरोबर. आणि तुला माहितीये का, त्यानंतर तुझ्या माला मी तिथून परत घेऊन आलो. बापे, आजचाच दिवस, हीच ती वेळ आहे. जर का तू आत्ता हिथून उठून त्या मांडवात जाऊन पोचलीस, सगळ्यांसमोर उभी राहिलीस आणि जर बोलू शकलीस ना, तर उद्या कलेक्टर झाल्यानंतर कुणाच्या बापात दम नसणारे तुला प्रश्न विचारण्याचा. आणि सगळ्यांशी फायटिंग केली आणि तुझ्या माच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. तुला अजून एक सांगू, शहेनशाहने ना गावात माझ्यासाठी हॉटेल तयार केलं होतं. हो का? हो मग. आणि तुझ्या माला मी तिथे नेहमी जेवायला घेऊन जायचो. आणि बाळोबा माहितीये का, तुम्ही जेव्हा तुमच्या माच्या पोटात होतात ना, तेव्हा रोज तुमच्याशी गप्पा मारायचो. काय बोलायचं तुम्ही? हेच की माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे. बाळा, तुझे बाबा या जगातले सगळ्यात भारी बाबा आहेत. होय, मी पण बाळाला काहीतरी सांगणार आहे आता. अरे बाळा, तुझी आई आहे ना जगात सगळ्यात म्हणजे सगळ्यात भारी आई आहे. इथून पुढे ना आप्पे आपण लय सुखात राहू, एकदम आनंदात, एकदम खुश राहू. अमोलला असा मस्तपैकी मोठा करू आणि सगळ्यात महत्वाचं, एकत्र म्हातारे होऊ. वहिनी, अहो नका ना रडू. अरे हे काय होऊन बसलं ग अचानक? बाबांना अटॅक आलाय, पण आपण त्यांना वेळेत हॉस्पिटलला घेऊन आलोय. खरं ना आर्या, कारण विनय काकाला आयसीयूत ठेवले. हो सर, ते लवकर बरे होतील. म्हणजे लवकर बरे व्हायला पाहिजे. आणि अर्जुन कुठे आहे? त्याला कळत नाही का? अरे हे एवढं सगळं झालंय आणि तो तिथंच बसलाय का अजून? हो, तुम्ही जरा शांत व्हा ना. कसं शांत हो रुपाली? बघतेस ना विनय काकाची परिस्थिती. सर, आपण सगळेच असे पॅनिक झालो तर अर्जुनला कोण सांभाळणार? तेच नाही करायचंय. 7 वर्ष सांभाळत आलो ना त्याला, त्यामुळेच झालंय. त्याला वाईट वाटू नये, त्याला पाहिजे तसं जगता यावं म्हणून जगू दिलं. काय झालं? अहो, ही वेळ काय हे सगळं बोलायची? हीच वेळ आहे का आणखी काय व्हायची वाट बघतेस तू? कदम दादा, कदम कुठे आहेत? अर्जुन, अरे सांभाळ स्वतःला. कदम कुठे आहेत मला सांगा ना, कदम कुठे आहेत? बाबा आयसीयू मध्ये. तसं लवकरच आलायस तू. दादा सॉरी, खरंच सॉरी दादा. मला सॉरी म्हणून काही उपयोग होणार नाही अर्जुन. विनय काकाची अवस्था बघ. रे एवढे गुरफटून जाऊ नये रे आपण, की आपल्या जवळचा माणूस असा. अहो, पास करा ना तुम्ही. दादा, माझी चूक झाली, माझी लय मोठी चूक झाली, मला माफ कर. चूक झाली माझी. मग ती चूक सुधार. अजूनही देवाच्या दयेनं वेळ गेलेली नाही अर्जुन. तू आज जाऊन बसलास म्हणून विनय काका तुला बोलवायला येत होता, तेव्हा त्याला अटॅक. अर्जुन सगळं ठीक आहे ना? हा, ते बोलले माझ्याशी. मामांजी बोलले, भैरवनाथाची कृपाच झाली म्हणायची. त्यांचं असं म्हणणं आहे की मी अमोल आणि अप्पीला विसरून जाऊ. अर्जुन, तू आधी स्टेबल हो. हो, पण त्यांना विसरल्याशिवाय हा स्टेबल होणार नाही. अर्जुन, तुला एकट्याला टाकून अपर्णा निघून गेली, तिचा विचार तू करतोय.
पण या ठिकाणी तुझ्या सोबत आहेत त्यांचं काय? विनय काकाचं काय? विनय काकाकडे जास्त वेळ नाही अर्जुन. तू अपर्णा आणि अमोलचा विचार सोडून विनय काकाचा विचार कर. विचार करायला पाहिजेस. भाऊजी, मामांजी काहीच चुकीचं बोलत नाहीये. आज काय झालं बघितलंस ना? अरे आर्या नसती तर काय झालं असतं ना, मला कल्पनाच करवत नाही. आर्या होती म्हणून म्हणून फक्त विनय काका आपल्या. स्वप्नील सर, एवढं काय आहे त्यात? आणि तुम्ही हे का बोलताय? त्याची काहीच गरज नाही. आर्या, खरंच तुझे आहेत ना खूप खूप उपकार झालेत माझ्यावर, माहितीये का? अर्जुन, अरे बस कर. तुम्ही हे सगळं बोलून ना मला परक करताय. भाऊजी, मामांजी बोलले त्याचा विचार करा. वहिनी, मला पण यातून बाहेर पडायचंय हो. मला पण वाटतं हे सगळं संपवं, पण कसं? याची मदत होईल? हे काय? अपर्णाने पाठवलेले डिवोर्स पेपर आहेत. डिवोर्स पेपर आहेत. पण तुम्ही तिचा विचार अजिबातच सोडायला तयार नाही. अजून काय पाहिजे अर्जुन तुला? एकीकडे विनय काका आणि एकीकडे हे पेपर पाठवले तिनं सरळ. अर्जुन, तुमचं या संदर्भात काही बोलणं झालं होतं का? नाही नाही, ती काय बोलली नव्हती. मग त्यांनी तुला असे हे डायरेक्ट कसे काय पेपर पाठवले? अर्जुन, अजून जर तू अपर्णाचा विचार करत असेल ना, तर तुला तुझ्या बापाच्या जीवाची पर्वा नाहीये असंच वाटेल मला. हा भाऊजी, अपर्णा नावाचा विषय तुमच्या आयुष्यातून संपूनच टाका. त्याशिवाय मामांजींना बरं नाही वाटणार. नव्यानं सुरुवात कर. माझा जीव तुटतो रे तुझ्यासाठी. आपल्याला अमोला सोडून नव्यानं सुरुवात कर. अमोल फक्त तुझ्या एकट्याचा मुलगा नाही, आणि आला तर तो एकटा नाही. त्याआधी मी तुझी बायको हे लक्षात असू. मला माझ्या आयुष्यात तू नकोयस, आमच्या कुणाच्याच आयुष्यात नकोयस. शहनशाह, माझं प्रॉमिस, मी तुला शोधून काढेन म्हणजे काढेन. इथून पुढे ना आप्पे आपण लय सुखात राहू, एकदम आनंदात, एकदम खुश राहू. अमोलला असा मस्तपैकी मोठा करू, आणि सगळ्यात महत्वाचं एकत्र म्हातारे होऊ. मला माझ्या आयुष्यात तू नकोयस, आमच्या कुणाच्याच आयुष्यात नकोयस. आता नॉर्मलला आली आहे. आणि बीपी बीपी पण स्टेबल झालंय आता. अरे वा. फक्त आपल्याला उद्या एंजिओग्राफी मात्र नक्की करून घ्यावी लागेल. किती ब्लॉकेजेस आहेत ते बघावं लागेल आपल्याला. मग सर्जरी करावी लागेल का डॉक्टर? सर्जरी होईलच असं काही सांगता येत नाही. तपासणीचे रिपोर्ट्स आपण बघूया आणि मग त्याच्यावरनं ठरवूया सर्जरी करावी लागेल का. मात्र ब्लॉकेजेस असले तर एंजिओप्लास्टी नक्की करावी लागेल. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. थँक्यू. थँक्यू. अर्जुन, आता तू अजिबात टेन्शन घेऊ नको. बाबा लवकर बरे होतील. आपण त्यांना घेऊनच बाहेर जाऊ बघ. अरे देव आहे, खरंच देव आहे. अर्जुन, विनय काका बरा होतोय म्हणून त्याला दिलेलं वचन विसरू नकोस. मी वचन देतो तुम्हाला, इथून पुढे मी कधीच आप्पे आणि अमोलचा विषय नाही काढणार. नाही दादा, मी वचन नाही विसरणार, आणि त्यासाठीची प्रोसेस पण सुरू केली आहे मी. म्हणजे आप्पीला डिवोर्स पेपर पाठवलेत मी. तुझ्या सेलिब्रेशनच्या वेळी तुला नक्की बाबा आहेत ना? त्यांचा फोटो वगैरे तरी आहे ना तुझ्याकडे? अरे तुम्हाला लवकर पाठवलं मी, कारण मी त्यांनाच भेटायला गेलो होतो.
ते शहनशाह आहेत ना, शहनशाह. ते कामात होते म्हणून नाही आले. त्यांचा फोटो आहे माझ्याकडे. मी दाखवेन तुम्हाला नंतर. नक्की दाखवा, नाहीतर मग तू खोटं बोलतोयस असं वाटतं ना आम्हाला. नाही का टिनू? पण टिनू अजून मास्टर का नाही आले? ओंकार दादा, काय रे? मास्टर का नाही आले अजून? नाही माहित रे, काही बोलले नाहीत मला. तुम्ही फोन लावा ना त्यांना. ठीक आहे. अर्जुन, तुला घरी जायचंय का? नाही नाही, मी चालू फ्रेश झालो होता. झोप झाली का नीट? काय तुला सांगू का रे, जोपर्यंत कदमांना बरं वाटत नाही ना तोपर्यंत मला नाही घरी जावं असं वाटतं. अरे पण असं नको करूस. हा, फक्त आधीच माझ्यामुळं. एक मिनिट. नमस्कार साहेब, ग्राउंडवरून ताजने बोलतोय. तुम्ही येणार आहे की नाही आज? पोरं विचारत होती. हॅलो साहेब, येतोय का आवाज? हॅलो हॅलो. हा सॉरी बरं का, इकडं दवाखान्यात आहे मी जरा. काय म्हणलं तुम्ही? ओंकार दादा, मला द्या, मी बोलतो. द- हॅलो मास्टर, मी सिम्बा बोलतोय. हा सिम्बा, बोल की रे. मास्टर, तुम्ही अजून का नाही आलात? आम्ही सगळे माझे फ्रेंड्स तुमची वाट बघतोय. हो, वाट बघतोय. अरे बाळा, मी एका ठिकाणी अडकलोय ना, त्यामुळं. मग कधी येणार तुम्ही मास्टर? सिम्बा, आजपासून मला नाही येता येणार. समर कॅम्प बंद करतोय आपण. हो मास्टर, समर तर संपला नाही अजून. आपण कॅम्प तर संपवतोय. कॅम्प संपला? कसा काय? मला तर जॉईन करून थोडेच दिवस झाले. अहो मास्टर, माझे फ्रेंड्स सगळे विचारत आहेत की मास्टर कुठे आहेत, मास्टर कुठे आहेत. हा, पण आता मी इकडे अडकलोय ना कामात बाळा, त्यामुळे नाही येता येणार. म्हणजे आपण भेटणार पण नाही? आत्ता नाही भेटणार, नंतर भेटू आपण नक्की. नक्की? प्रॉमिस? प्रॉमिस. मी बोलवेल तुम्हाला सगळं. ठीक आहे मास्टर. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सिम्बा. फ्रेंड्स, आजपासून आपला कॅम्प बंद झाला. मास्टरला खूप काम आलं. मग ठीक आहे, मी माझ्या बाबांना फोन करते. चला फ्रेंड्स. सगळ्यांवर किती प्रेम करणार आहेत तुम्ही. आज बघितलं ना बापू, आज तुम्हीच म्हणलात ना त्याचे बाबा येतील म्हणून परत. केवढा खुश होता तो. मला त्याच्याकडे बघून खरंच असं वाटलं की अर्जुन आणि मी आता एकत्र येऊ. बापू बघा नव्हते नाही. म्हणलं काय सांगणार आपण. तरी मी म्हटले होते वंस तुम्हाला की त्यांच्या घरी जाऊ नका म्हणून, पण तुम्ही माझं एक ऐकलं नाही. आता काय, डिवोर्ससाठी गेलो तर अमोलचं काय म्हणून कोर्ट विचारणारच ना? मोना, तू थांब जरा. आत्या, तुला काय वाटतंय ग? बापू, मला पण काय कळणार काय करायचं आता. बापू, माझे सगळे प्रयत्न करून झाले आणि आता जर अर्जुनला डिवोर्स हवा असेल ना तर मी द्यायला तयार. पण अमोल माझ्याकडे. अरे मोना गेली का माहेरी? हो, येईल 2 दिवसात. मग मी करते चहा. ठीक आहे, थांब. अगं मी करतो की. अरे करते ना मी. थांब, मी करतो. आता सांग, ही काय आहे? डॉक्टर. हा, आणि आता हे कोण आहे? काय अभ्यास चाललाय का? नाही बा, बापूंच्या प्रश्नांची मी सगळे उत्तर दिले की बापू मला काहीतरी दाखवणार आहेत. काय दाखवणार आहेत बापू? शहनशाह! बापू, त्याला पिक्चर बघायचा आहे. हो मा. अरे अमोल, पण तो शहनशाह वेगळा होता. बाबा करतो मामा. हो पण तू गाणं बघितलंयस ना, मग आता काय परत परत? मग गाण्याची सारखा ड्रेस पाहिजे. अरे पण आता कुठून आणायचा तो ड्रेस? मामा, तू जगातला सगळ्यात बेस्ट मामास ना, मग तू आणून दे ना.
लाडीगुडी बर. आता बेस्ट मामा आहे म्हणल्यावर आणायलाच लागते की. म्हणजे तू देणार का ते बाबा? मग विषय आहे का, करू की आपण काय तर. बरं अमोल, आता समर कॅम्प संपलाय, त्यामुळे बाहेर खेळायचं नाही खूप. आणि सगळ्यात महत्वाचं, बापूंना आणि मोमाला अजिबात त्रास द्यायचा नाही हा. हो मा, मी बापूंना कसला त्रास देत नाही. मोमा तर स्वतः त्रास करून घेते, हाय का नाही बापू? गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. अहो मी निघतच होते आता. ठीक आहे मॅडम, पण मी एका वेगळ्याच कामासाठी आलो होतो. ते बर अमोलराव, चला आपण आता एक 86ची वस्तू बनवूया, चालतंय का? शाईशा, चल मामा. काय झालं? मॅडम, अर्जुन सरांच्या वडिलांना विनायकरावांना अटॅक आला. काय? काल मी पोलीस स्टेशनला ड्रग्सच्या कारवाईबद्दल सांगायला गेलो होतो, तर तेव्हा मला चिंचुकीने सांगितलं की विनायकराव सिरियस आहे. लवकरच येते. ओके. हा बोला ना. मामा, हे काका आधीपासून माझ्या मालाला लागतात का? हो बाळा, दीदी सातारला होती ना तेव्हापासून. बरं, पोचतोच आहे. हा, थँक्यू. काका, तुम्ही ओळखता का माझ्या बाबांना? हो, मी ओळखतो ना तुझ्या बाबांना. ते कसे दिसत होते? का रे बाळा, तुला का हवी ही माहिती? मग मी त्यांचं चित्र काय आणि मी त्यांना माझ्या बाबांना शोधेन ना. बरं, तुझ्या बाबांचा चेहरा ना एकदम तुझ्यासारखा आहे, फक्त मोठा आहे. आणि बाळा, तुझे बाबा आहेत ना एकदम राजा माणूस आहेत. शहंशाह आहेत माझे बाबा. हो 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 हो, शहंशाह आहेत. तुला चित्र काढायचं ना, तर ऐक, तुझ्या बाबांची आहे ना अशी मस्त मिशी आहे, लांब केस आहेत आणि त्यांचे डोळे आहेत ना एकदम तुझ्यासारखे आहेत. माझ्यासारखी डोळे आहेत त्यांची. हो. थँक्यू काय तोंडे काका. वेलकम बाळा. देव करो आणि तुला तुझा शहंशाह लवकरात लवकर मिळो. ओके. ओके, बाय काय तोंडे काका. बाय. आता वाईट वाटून काय उपयोग? ताई अहो, झालं ना भेटून, आता निघ मग. आप्या, विनायकराव कसे आहेत ग? मी बोलले त्यांच्याशी, ग्लानीत होते. त्यांना कळलं नाही कळलं. तुझ्याशी काही बोलले का? आपण परत येऊया त्यांना. नको, तू नाही आलीस ना तर मामंजींना लवकर बरं वाटत. हे बघा, असं काय बोलताय तुम्ही? हा माझ्या आप्याची चूक असेल, पण अहो, तसं बघायला गेलं तर चूक दोघांची पण आहे ना. नाही, बरोबर आहे बापू तुमचं. तुम्ही शेवटी तुमच्या मुलीचीच बाजू घेणार ना. आणि जर चुकी दोघांची आहे तर मग शिक्षा फक्त भाऊजींनाच का? ताई असं नाहीये. अपर्णा, असंच आहे. भाऊजी पडतील त्यातनं बाहेर. आजच मामंजींनी सांगितले भाऊजींना दुसरं लग्न करायला. त्यांनाच तू नको, त्यांनाच तू नको. असं असं काय बोलताय आपण? खरं त्याच्यावर सविस्तर बोलूयात. ती वेळ गेली बापू. बापू, आपण जाऊया. ते आता ऐकायच्या मनस्थितीत नाहीयेत आपण. आणि अपर्णा, तुझा आणि भाऊजींचा डिवोर्स होतोय. मग भाऊजी आर्यासोबत लग्न करणार आहे हे ठरलंय. त्यामुळे तुम्ही हिला परत इकडे आणू नका. चल. ताई, मला फक्त एक सांगता का, म्हणजे बाबा आता बरे आहेत ना? ते डोक्यातून बाहेर आलेत ना? हो, निघ आता. आप्या, चल बा. चल. बापू, मला अर्जुन बोलायचंय. आता नको आप्या, किती अपमान केला नाही त्यांनी. केलाय ना बापू, अगं, मला पण तू बोलू द्या ना त्यांच्या त्याच्याशी. अपर्णा, तू इकडं? बाबांना भेटायला आले होते. अरे ही अपर्णा.
आणि अपर्णा ही आर्या. हाय. बाबांची काळजी घ्या. हा. आणि ते बाबांची इच्छा असेल की तू लग्न करावं तर कर लग्न. मी डिवोर्स पेपरवर सही देते. हा, ते मागचं सगळं. पण आता सांग ना, कशी दिसतेत माझे बाबा? अरे बाळा, हे असं शोधणं अवघड आहे. काय अवघड आहे? तू सांग ना ग मा. बघ, मी शोधतो. दिदे, सांग त्याला त्याचे बाबा कसे दिसायचे. पण मा, त्यांचं नाक कसं होतं? तुझ्या बाबांचं नाक मोठं होतं, सरळ धारदार. आणि होत आणि चेहरा धनुष्यबाणासारखी ओठ होती तुझ्या बाबांची, आणि त्यावर मिशी. खूप रुबाबदार दिसायचे तुझे बाबा. आणि आता कसे दिसतात? आता नाही ना माहिती कसे दिसतात ते. ठीक आहे, आता हे अशी दिसत असणार. मी काढतो आता पूर्ण चित्र. अगं मनगटाच्या जोरावर नियतीला वळवता आलं पाहिजे आपल्याला. बापू, इथे प्रश्न एकटीचा नाहीये, दोघांचाही आहे ना. दिदे ऐक, माझा ऐक, अजून वेळ नाही गेली. आपण जाऊन बोलूया दाजींची. दिप्या, हे बघ, वेळ तेव्हाच निघून गेली जेव्हा अर्जुनने माझ्याशी काही न बोलता डायरेक्ट डिवोर्स पेपर घरी पाठवले. त्यामुळे आता आपण नको बोलायला, काहीच नको करूया. त्याची इच्छा असती एकत्र राहण्याची, ते त्यांनी हे केलंच नसतं. आणि हे असं बळजबरी कोणासोबत राहणं हे चांगलं नाहीये. त्या नात्यालाच काही अर्थ नाही. फक्त अख्ख्या घराच्या भल्यासाठी मी बोललेलं एक खोटं माझं अख्खं आयुष्य बदलून टाकेल असं नव्हतं वाटलं मला. म्हणून म्हणते नको बोलू, आता नका भेटू. आणि मी समर्थ आहे अमोलला एकटीने सांभाळायला. आतापर्यंत करत आली आहे ना, मी इथून पुढे पण कर. आणि तुम्ही आताच की, तुम्ही नका काळजी करू. पण एक गोष्ट मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो, ती आमच्यामध्ये कधीच येणार नाही. आणि राहिला प्रश्न मुलाचा, तर मी खोटं नाही बोलणार. माझा जीव आहे त्याच्यावर. मी खूप प्रेम करतो त्याच्यावर. हे 7 वर्षात मी त्याला भेटलो नाही, पण माझा जीव आहे त्याच्यावर, आणि हे सत्य कधीच नाही बदललं. आणि आई, मीही अमोलवर प्रेम करीन. अगं तो खूप लहान आहे, आणि त्याची या सगळ्यात काय चूक आहे? मान्य आहे. पण अर्जुन, प्रेमाचं काय? माझी मुलगी तुझ्यावर प्रेम करते, तू करतोस का तिच्यावर प्रेम? काकू, माझ्यासाठी प्रेमाची व्याख्या आधी वेगळी होती जरा. आता माझ्यासाठी प्रेमाची व्याख्या ही आहे की आर्या माझी, माझ्या घरच्यांची, सगळ्यांची मनापासून काळजी घेते. ती खोटं बोलत नाही, आणि माझ्याबद्दल सगळी माहिती असताना पण ती माझ्यावर एवढं मनापासून प्रेम करते. त्यामुळे हो, माझं आहे प्रेम तिच्यावर. मग उद्या तिचं प्रेम कमी झालं तर? नाही काकू, असं नाही. एकदा केलं की केलं. आणि कसं आहे की जोडीदारामध्ये 50-50 असावं, तरच ते नातं बहरतं फुलतं, असं काही नसतं मला असं वाटतं. म्हणजे कधी ती कमी पडेल, कधी मी कमी पडेल, आम्ही एकमेकांना सांभाळून घेऊ. कसे दोघांचं मिळून 100 झालं ना, की आयुष्याचं गणित जुळून येतं. वार या, तू पडवून ठेवलेलं दिसतंय. नाही आई. अर्जुन, तू एकदम मस्त उत्तर दिलंस बघ. म्हणजे आई बँकेत कामाला आहे ना, त्यामुळे तिला असं गणिती भाषेत उत्तर दिलं ना, म्हणजे समजावून सांगितलं ना, की तिला ते खूप आवडतं. ठीक आहे, ठीक आहे. त्यामुळे मुलगा पसंत आहे मला. तुम्ही आयुष्यभर जर माझ्या मुलीची काळजी घेणार असाल तर मला लग्नाला काही अडचण नाहीये. मी आयुष्यभर आर्याचा नीट सांभाळ करेन. तिला कधीच कुठल्याच गोष्टीचा त्रास होऊन देणार नाही. खरंच मी तुझ्यासारखा दिसतोय का शहंशाह?
आता ते तुला भेटल्या वेळच कळेल मला. पण तू कधी भेटणार मला? नाही, आता मीच तुला शोधू काढेन. तू कुठेही असू दे, काही करत असू दे. आता मी तुला इकडून इकडे माझ्याकडे आणि माकडे आणणार. आणणार म्हणजे आणणार. सगळ्यांनी तोंड गोड करा मग आता. हो, पण आमची एक इच्छा आहे. लवकर साखरपुडा करायची ना, करूयात की. अरे वा, हे छान झालं. हा, आता तोंड गोड करायचं. उठ, उठ, उठ. अच्छा. भेटलास का रे आर्याच्या आईला? काय म्हणली ती? हा, लग्नाला तयार आहे ना? कदम लयच बरं वाटतं. हा हा. आता तुझं लग्न म्हणल्यावर मला एकदम बरं वाटणारच की. एंगेजमेंट कदम. तेच र, त्याच्यानंतर लग्न आहेच की लगेच. हा, कधीचा काढला मुहूर्त? 2 दिवसांनी. अरे वा, आता तर अजून बरं वाटतंय बघ मला. कदम लय खुश होऊ नका बरं का. हे बघा, 2 दिवसात तुम्ही बरे होऊन एंगेजमेंटला आला नाही तर मी कार्यक्रमाला उभा राहणार नाही, आत्ताच सांगतोय. अरे तुझ्या लग्नाची बातमी ऐकल्यावर एकदम खुश आहे मी. अरे येणार म्हणजे येणारच, नाचणार आहे तुझ्या लग्नात. कदम लयच खुश दिसताय तुम्ही. हा, मी तर लय खुश आहे बघ. अर्जा, पण तू खुश आहेस ना? हा, तुम्ही खुश तर मी पण खुश आहे ना. अरे मी तर खुशीने एकदम ढगातच आहे. मी खरंच खुश आहे कदम, लय खुश आहे. फक्त तुमच्यासाठी कदम. काय झालं ना, आर्या मॅडमचा आणि साहेबांचा साखरपुडा आहे ना, मस्त पार पडला पाहिजे. काय राव, डोकं चाललं नाही सगळं. हो काका. बस असे होय. हो अवतार काका. कोण आहे रे? तुम्ही पडलं का? ह्यो उद्योग तू केला वाटतं. नाही, मी तर आत्ताच आलोय की. आयला काय तोंड चिडून बांधून गेले काय? काय काम आहे छोटू? एक मिनिट. तू म्हणायचं नाही, शेत बाबा नाही तर. अयो, शिंबावय. मास्टर कुठे आहेत? कोण मास्टर? अरे शाळेत जायचं सोडून पोलीस स्टेशनला आलायस वे. इथले आमचे मास्टर पोलीस आहेत. ते समोर कॅप घेत होते म्हणून मास्टर. अरे ते आमचा विद्यार्थीस वे तू. अरे पण समर कॅम्प कधीच बंद झाला की. पण माझं वेगळं काम आहे. वेगळं काम आहे? काय रे? मला माझ्या बाबांबद्दल बोलायचंय. अरे मला सांग की, मी पण मोठा पोलीस आहे. ते आजारी आहेत आणि मला माहितीये मास्टर त्यांना शोधू शकतील. ती बाबा हरवले? असं कसं काय रे? हे बघा, माझ्या बाबांचं चिठलं. मला त्यांना शोधायला मदत करा. अरे बाळा, एक मिनिट. आपला एखादा अवयव असावा अशी सवय होते ना रिंगची, पण आता काढावी लागेल. जरी रिंग काढली तरी बोटावरचे आणि मनावरचे व्रण राहणारे ते राहणार. साहेब, तुम्ही अंगठी काय चिटकवली का काय हो? नाही, निघ नाहीत म्हणून म्हटलं.
काहीतरी काय बोलतोय चिंचुके? अहो बघा की किती घट्ट बसल्या, निघा नाहीच. निघल निघल. 8 वर्ष झाले तिला, एवढ्या सहजासहजी निघणार आहे का? मॅडम, ही फाईल वाचलीत का? सॉरी गायतोंडे, खरंच सॉरी. म्हणजे मी ना अर्धी वाचली होती, पण मी लगेच वाचते. वाचून मगच सही करा, घाई काही नाहीये. मॅडम, लहान तोंडी मोठा घास घेतोय. आय एम सॉरी, पण एक बोलू? मॅडम, असं कळलं की अर्जुन सर दुसरं लग्न करतायत. मला खरंच असं वाटतं की तुम्ही एकदा तरी अमोलला घेऊन त्यांना भेटा. ते स्वतःचं लग्न थांबवतील, पण अमोलनी त्यांना भेटणं खूप महत्वाचं आहे. गायतोंडे, त्याने सगळा विचार करून मगच निर्णय घेतला असेल. आता त्याच्यासाठी आम्ही भूतकाळ. विश्वासच नाही बसत मॅडम. असं कसं असेल? माणसं बदलतात अहो. 7 वर्षात बाकी सगळं बदलेल, सगळ्या गोष्टी बदलतील, पण माणूस नाही. असं कसं म्हणू शकतो आपण? चिंचुके, ती एवढी बदलेल, एवढी कोरडी होईल असं वाटलं नव्हतं रे. माझ्या तर डोक्यात पण नाही रे. तिने सरळ सही करून डिवोर्सचे पेपर पाठवले. तुम्ही लय आस लावून बसलाय बघ. त्यांनी आजगाव सोडलं का नाही, त्याच वेळेस सगळ्या गोष्टी मागं टाकल्यात बघ. एवढं सोपं आहे का चिंचुके? आता साहेब तुमच्यासाठी नव्हतं, म्हणून तर ही रिंग अडकून बसली. कधी कधी वाटतं ना की ही रिंग कायमची काढून ठेवून द्यावी. पण कशी काढायची हो? खूप आठवणीने आयुष्य सोडलं गेलंय माझं. मॅडम, अर्जुन सरांनी एकदा तरी तुमचं म्हणणं ऐकलं पाहिजे होतं. तो ऐकत नाही, हाच तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आईच्या वेळी पण त्यांनी माझं एकदाही ऐकून घेतलं नाही. त्याला जे वाटलं तेच खरं मानून चालत आलं, आणि अजूनही तो तसाच वागतोय. माणूस म्हटलं की गुणदोष येणारच ना. हो, ते पण मान्य आहेत ना गायतोंडे, पण त्याच्यासाठी पण ही रिंग काढणं एवढं कसं सोपं?